नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती या सभेचे प्रोसिडिंग लेखन व इतरत्र लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. मित्रांनो, आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि ज्या दिवशी आपण ही बैठक किंवा सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचं आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि SMCचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीची यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2 वार्षिक परीक्षेचे नियोजनाबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे मार्च महिन्यामधला. आज रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये वार्षिक परीक्षेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परीक्षा वेळापत्रक निश्चित करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. परीक्षेचे वेळापत्रक शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहे व दर वर्षाप्रमाणे वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील शासनाकडून प्राप्त होणार आहेत. तरी आपल्या समितीमार्फत पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक परीक्षा संबंधी आपण आपल्या समितीच्या माध्यमातून पालकांना सूचित करावे, तसेच विद्यार्थ्यांना देखील कळवावे व त्यांचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांचा अभ्यास हा निरंतर असा सुरू राहावा. अचानक असे परीक्षेचे दडपण त्यांच्यावर येणार नाही, त्यासाठी आजच्या बैठकीत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. यावेळी जे मूल बाहेरगावी काही कामानिमित्त गेले आहेत किंवा गावात काही कामानिमित्त शाळेत येऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना देखील आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत त्यांच्या पालकांना भेटून त्याला शाळेत पाठवावे अशी आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची योग्य नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. उत्तरपत्रिका तपासणी व गुणनोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे ठरविले. निकाल जाहीर करण्याची संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला. पालकांना निकाल व प्रगतीविषयी माहिती देण्याचे ठरवण्यात आले. परीक्षा काळात शिस्त व सुरक्षा राखण्याचे निर्देश देण्यात आले. समिती सदस्यांनी वार्षिक परीक्षा नियोजनास एकमताने मंजुरी दिली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 पिण्याचे पाणी व स्वच्छता व्यवस्था तसेच शालेय पोषण आहारबाबत आढावा. बैठकीमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छता व्यवस्थेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवण्याचे ठरवण्यात आले. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात आला. पाणी फिल्टर यंत्रणा कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना उकळून थंड केलेले पाणी देण्याचा विचार मांडण्यात आला. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे ठरले. हात धुण्यासाठी साबण व स्वच्छ पाण्याची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देण्याचे ठरविले. शालेय पोषण आहाराबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. आहाराची गुणवत्ता व पौष्टिकता तपासण्याचे ठरवण्यात आले. स्वयंपाकघरातील स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न साठवण व वितरण पद्धती योग्य आहे का याची पाहणी करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4
पुढील शैक्षणिक वर्षासाठी कृती आराखडा तयार करणे फार महत्त्वाचा असा हा 4 नंबरचा विषय आहे. बैठकीमध्ये पुढील शैक्षणिक वर्षासाठी कृती आराखड्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. अध्ययन निष्पत्ती सुधारण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नवीन शैक्षणिक साधनसामग्री खरेदी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. डिजिटल शिक्षण साधनांचा अधिक प्रभावी वापर करण्याचे ठरवण्यात आले. शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे ठरले. पालक शिक्षक समन्वय मजबूत करण्यावर भर देण्यात आला. शाळेच्या भौतिक सुविधांचा दुरुस्ती व देखभालीचे नियोजन करण्यात आले. सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहार व आरोग्य तपासणी उपक्रम सुरू ठेवण्याचे ठरवले. आर्थिक तरतुदीचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समितीने कृती आराखड्यास एकमताने मंजुरी देऊन बैठक समाप्त करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5 वार्षिक शैक्षणिक प्रगतीचा आढावा फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. बैठकीमध्ये शाळेच्या वार्षिक शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वर्षभरातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे विश्लेषण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा फलांचा आढावा सादर करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत गुणवाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. निपुण उद्दिष्टांच्या पूर्ततेबाबत चर्चा करण्यात आली. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या पूरक अध्यापनाचा परिणाम मांडण्यात आला. क्रीडा सांस्कृतिक व इतर उपक्रमांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचा आढावा घेण्यात आला. शिक्षकांनी घेतलेल्या विशेष उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थी उपस्थिती व शिस्त याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. पालक शिक्षक समन्वयामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत झाल्याचे नमूद करण्यात आले. डिजिटल साधनांचा वापरामुळे अध्यापन अधिक प्रभावी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पुढील वर्षासाठी सुधारणा करण्याच्या काही सूचना मांडण्यात आल्या. समिती सदस्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6 ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडेमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी शेवटील पानावर सभेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी घेऊन आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता.